नमस्कार, तनया निखिलच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्लॉग मी साडीवर शूट करते. रिझन बिंग मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरचं लग्न आहे. सो आज बांगड्यांचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचं होतं म्हणून मी साडी घातली होती आत्ता. आणि माहीत नाही मी तुम्हाला आता किती दाखवू शकते बिकॉज तसं माझं लग्नानंतरचं पहिलंच लग्न आहे माझ्या सासरचं आणि त्यात पण मी सगळ्यात लहान सून आहे. सो त्याचं ऑकवर्ड पण नको व्हायला मला आणि बाकीच्यांना पण की ही शूट करते. बट आय ट्राय जेवढं मला घेता येईल ना तेवढं शूट करेल. सखीला झोपावून जाऊ म्हटलं होतं बट सखी आज अंघोळ झाल्यानंतर झोपलेलीच नाही आहे. तिला पण जसं माहीत होतं की आई आणि आजी बाहेर जाणार आहे, खूप लांबनं जायचं आहे, मागेच जायचं आहे आम्हाला. आणि अशी सिम्पलची साडी घातली आहे मी. खूप सारी तयारी केली आहे मी लग्नाची बिकॉज मलाच रेडी व्हायला लागतं आणि माझ्या लग्नानंतर तसं लग्नच नाही झालं इकडे, सासरकडे तर नाहीच झालं. काय होतं ना, निखिल सगळ्यात लहान आहे, म्हणजे ते 19 भाऊ बहीण आहेत, त्यात निखिल सगळ्यात लहान आहे, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटचं लग्न निखिलचंच झालं आहे. आणि आमच्या आईंच्या माहेरच्या साईडला निखिलचं पहिलंच लग्न झालं आहे. तर आमचे काका आहेत लाईनमध्ये, पण माहीत नाही काका कधी लग्न करताय. माझ्या माहेरी माझ्या काकांच्या साईडला माझं सगळ्यात शेवटचं लग्न होतं, मी सगळ्यात लहान होती. आणि आईच्या साईडला मुलींमध्ये माझं पहिलं लग्न होतं. बाकी सगळी चिल्लर पार्टी लहान आहे अजून, जे अजून पुढचे आय थिंक 7-8 वर्ष लग्न करत नसतात, कारण सगळे 10वी 12वी इंजिनिअरिंग MBBS अशा स्टेजला आहेत सगळे. तर जे लग्न येईल त्या लग्नात मला मजा करायची. सो हे लग्न आहे, तर मी तयारी केली बऱ्यापैकी. आज मी कशी दिसते डू कमेंट. तुम्ही म्हणता डू कमेंट कारण तुमच्या कमेंटने ना असं प्रोत्साहन येतं. सो आता छान तयार झाली आणि मी निघती आहे. भेटूयात आपण, बघूयात व्लॉगमध्ये पुढे काय काय होतंय. सो तिथे गेल्यानंतर या आहेत माझ्या सगळ्यात मोठ्या सासूबाई, ज्या खूप हौशी आहेत. त्या डेकोरेशनपासून गाणे म्हणायपर्यंत सगळं करतात. त्या सगळ्यात जास्त मोठ्या आहेत, बट स्टील त्या खूप हौशीने सगळं करतात. तुम्ही सखीच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, त्यांनी डान्स वगैरे पण केला होता. तिथे गेल्यानंतर छान डेकोरेशन वगैरे केलं, कारण काही झालेलं वगैरे नव्हतं. त्यानंतर कासार यायला खूप वेळ होता. ते आल्यानंतर सगळ्यात आधी नवरीच्या बांगड्या भरल्या आणि त्याच्यानंतर मी नंबर लावला. तसे खूप मानाचे लोक होते सगळे, बट सखीमुळे ऑप्शन नव्हता. सखी रडायला लागली होती, चिडचिड करायला लागली होती. म्हणून ही आहे आमची नवरीबाई बाय द वे. तिच्या बांगड्या झाल्यानंतर मी बांगड्या भरून घेतल्या. आम्ही सगळ्या जावांनी सेम कलरच्या बांगड्या भरल्या आहेत, म्हणजे ज्या वर्मा आहेत त्यांनी, आणि ज्या तिच्या आजी आहेत म्हणजे आमच्या आईन त्यांनी पण सगळ्यांनी एकाच कलरच्या बांगड्या भरल्या. त्याच्यानंतर मग बेसिक देवपूजा वगैरे जी होती ती केली, कारण आम्हाला हळद पण फोडायची होती आणि जातं पण भरडायचं होतं. माझी सगळी फर्स्ट टाईमच होती, अर्थात माझं काय सगळ्यांचंच फर्स्ट टाईम होतं. मग ती सोनीने पूजा वगैरे केली तिथे. त्याच्यानंतर मी हळकुंड फोडायला घेतली. सगळे आम्हाला चिडवत होते गाणे म्हणा वगैरे, पण आमच्यापैकी कोणालाच येत नव्हते. बट जी होत्या आज आय सेड की त्या ॲक्च्युली खूप एक्सायटेड असतात. सो त्यांनी छान गाणे म्हटले, त्यांच्या मागे मागे आम्ही पण गाणे म्हटले सगळ्यांनी. मला असे गेट टुगेदर आणि असे लग्नाचे कार्यक्रम खूप आवडतात. सो मी एन्जॉय करत होती. मी सखीला घरी जाऊन झोपवून आली होती, त्यामुळे मस्त एन्जॉय करता आला. सखी हलकट झाली आहे सखी थोडी. आम्ही अराऊंड 12:30च्या आसपास गेलो होतो तिकडे बांगड्या वगैरे भरायला. यायला आम्हाला 4-4:30 झाले होते. आज तात्या लग्नाला गेलेत, आम्हाला लवकरच पुण्याला जायचं आहे म्हणून निखिल मित्रांसोबत पार्टीला गेला आहे. सो मी आणि आईच आहे. तर आज आम्ही मस्त गुजराती कढी आणि मस्त पुलाव करणार आहे. म्हटलं बेसिक मागच्या वेळेस मला गुजराती कढीची रेसिपी खूप जणांनी विचारली होती, सो म्हटलं करूयात शेअर. जशी करते मी तशी. सो चला पटपट दाखवते, कारण सखी मंदिरातून यायच्यात मला ऑलमोस्ट सगळं स्वयंपाक करायचा आहे. तर इकडे मी ना एक पूर्ण पिशवी घेतली ताकाची, त्यात 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 1-1.5 चमचा डाळीचं पीठ आणि थोडंसं पाणी घालून मस्त छान मिक्स करून घेतलं आहे. फोडणीसाठी 1 मोठा चमचा मोहरी, अगदी थोडंसं जिरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 लवंगचं मोठं तुकडं आणि काळी मिरी. माझ्याकडे आता काळी मिरी नाही आहे म्हणून मी ती स्किप करते आहे. तसंच कढीपत्ता, 1 तेजपान आणि लवंग. जनरली लाल मिरच्या टाकतात, पण माझ्याकडे नाही आहे, एकच सापडली मला. सुकलेल्या लाल मिरच्या टाकते मी जनरली. सो ह्या मी उभ्या चिरून घेतल्या आहेत. सो ह्या हिरव्या मिरच्या बस. मी छान तडतडली. यात हे साग. ओहो, थोडं खाली गेलं माझ्याकडनं, ठीक आहे. मी त्यातच अजून थोडं पाणी घालते. ही कढी ना खूप जास्त पातळ पण नसते. तुम्ही जर ते थाळीमधली कढी तुम्हाला आवडत असेल ना, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ऑसम लागते.
ही एक्झॅक्ट तशी चव देते. आता मी नाही सांगू शकत की तीच रेसिपी आहे की नाही, बट चव सेम आहे. सो तुम्ही ही ट्राय करू शकता. आणि आता मी तुम्हाला झटपट पुलाव पण दाखवते. आणि कढी अशी छान उकळून घ्यायची आहे, ऑसम लागते. साठी एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडासा लसूण, 4 हिरव्या मिरच्या, थोडासा खोबऱ्याचा किस किंवा तुम्ही डायरेक्ट ओलं खोबरं पण घेऊ शकता. माझ्याकडे किस केलेला आहे, सो मी तोच यूज करते. 2 कांदे आहेत जे मी असे मोठे मोठे चिरून घेतले आहेत आणि आता हे सगळ्यांची पेस्ट करणार आहे. साठी एका कुकरमध्ये मी तेल आणि तूप मिक्स करून घेतलं आहे. त्यात जिरे घातले, थोडंसं हिंग. तर हे जे वाटण करून घेतलं होतं ते इथे लाईट नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ असं दिसतोय. सो वाटण मी पूर्ण टाकणार आहे, चमच्यात आता पूर्ण आलं नाही. जेवढं वाटण केलं होतं ना तेवढं सगळं मी यात ॲड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे गाजर आहे जे मी असे मोठे मोठे तुकडे कापून घेतले आहेत ते, तर थोडे ग्रीन पीस घालतीये. हा 1 वाटी धुतलेला बासमती, हा भिजवलेला नाही आहे. इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, इंद्रायणीने तो खूप चिकट होतो आणि नाही चांगली चव देत. म्हणजे भाताला छान लागतो, पुलावला नाही एवढा छान लागत इंद्रायणी. सो बासमती किंवा बासमती सोडून दुसरा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. चमचाभर मीठ आणि दॅट्स इट. पुलाव डन. खूप सोपा आहे आणि चवीला खूप छान लागतो. असा मस्त मोकळा पुलाव तयार होतो आणि खूप छान लागतो. मी मस्त कढी पुलाव एन्जॉय केला. सगळीचाही थोडा भात घेतला कारण ती पण माझ्या ताटात बऱ्यापैकी जेवत असते. तर सखी वारकरी भवन म्हणजे आई तिला घेऊन गेला तर बाहेर, तुम्ही जसं सांगितलं तसं. त्यानंतर मला काही शूट करता आलं नाही कारण ती जेव्हा घरी आली ना तेव्हा तिचे हाल इतके वाईट होते. प्रॉपर आम्ही धुळीत खेळून आलेलो होतो. अर्थात आम्ही तिला असं नाही वगैरे पण म्हणत नाही, तिला खेळू देतो तिच्या मर्जीप्रमाणे, तिला कुठे खेळायचं आहे. ती इतकी भरलेली होती त्या मातीत, धुळीत, फुल अशी आय थिंक पसरून आलेली होती. त्यामुळे तिला आंघोळ घालावी लागली. आणि आता आंघोळ करायचं पण आमचे इतके नाटकं सुरू झाले. ती जनरली जेव्हापासून 8-9 महिन्याची झाली ना तेव्हापासून ते निखिलसोबतच आंघोळ करते. त्याचा कॉल संपतो त्याच टाईम असतो का रे, त्याचा कॉल टाईम संपतो आणि सकाळचा, आणि तेव्हा तिची मालिश वगैरे होऊन गेलेली असते. त्याच्यामुळे ते दोघं सोबत आंघोळ करतात. तर आत्तापर्यंत तिला एवढं कळत नव्हतं, पण मागच्या 8-10 दिवसापासून ती इतकी अशी गोड झाली ना की तिला कळतं की तिकडे जायचं लगेच. तिला कळतं पप्पा आधी गाणे लावा. हां, ती मोबाईलकडे असं दाखवते. मुळात तिची मालिश केली, कपडे काढले, मालिश केली का तिला कळतं गंगंग करायची आहे. मग गंगंग गंगंग सुरू होतं. मोस्टली जेव्हापासून आम्ही इथे आलो आणि तेव्हापासून तिला निखिलाला कळतं की आता जायचं आपल्याला आंघोळीला. मग ती असं मोबाईलकडे दाखवते. येस, पहिले गाणे लावायचे, मग बादलीत पाणी सोडायचं. मग पाणी सोडल्यानंतर मग तिला ती बादली धरायची असती. आणि आता मी तिला नंतर बादलीत टाकतो. मग तिला ते आधी नवीनच शिकले, आधी बादलीत पाय टाकायचा. मग तिला ते बादलीत ठेवणार मी. बादलीत ठेवल्यानंतर नळ चालू करणार. मग ती नळाला असा हात लावणार, मग ते पाणी अंगावर येणार. आणि मग त्याच्यानंतर आता तिला 2 दिवसापासून तर नवीनच गोष्ट करायला लागली. तो जो मग्गा असतो ना आपला आंघोळीचा, त्या मग्ग्यामध्ये ती आधी पाणी घेणार, स्वतःच्या अंगावर टाकणार, मग एक मग्गा माझ्या अंगावर टाकणार. म्हणजे तिला प्रॉपर कळायला लागलं आता. आणि असेच मी तिला फक्त धुवायसाठी नेलं होतं की हिला पूर्ण धुवून टाकू, एवढी मळून आली तर. पण तिला असं वाटलं जसं पप्पा आंघोळ घालताना ती पण पप्पाला आंघोळ घालते ना, तसं तिने मलाही पूर्ण ओलं करून टाकलं. माझं त्याच्यात किती वेळ गेला. त्याच्यानंतर ती इतकी बदमाश झाली आता. म्हणजे मी ठरवलंय की याच्यानंतर दिवाळीपर्यंत मी तिला नाशिकला सिन्नरला अजिबात आणणार नाही. पुण्याला ती आमचं छोटं घर आहे, गुपचूप फिरून इकडून तिकडून गुपचूप आमच्याकडे येते. इथे तिला आमची गरजच नाही राहिली. एक घास खाते आणि इतकी फिरून येते ना, म्हणजे एक घास खाल्यानंतर जिना चढेल, स्टोरूममध्ये जाईल, किचनमध्ये जाईल. किचनमध्ये जर कोणी भेटलं, जे आमच्या सकाळी सकाळी कामवाल्या वगैरे आलेल्या असतात, तर आता त्यांच्यासोबत फिरून येईल, तशीच गाई बघून येईल, मग परत दुसरा घास खायला येईल. इतकी बदमाश झाली ती. आणि तिला कळलंय की एक घास खाते तो पूर्ण पचल्यानंतर मग दुसरा घास खायला. तशी ती पुण्याला करत नव्हती. पुण्याला पण ती फिरायची, एक घास खायची, हॉलमध्ये चक्कर मारायची, मग माझ्याकडे यायची. मग अर्ध्या तासाच आमचं पूर्ण जेवण होऊन जायचं. इथे तसं नाही आहे. आणि तिला इथे बरोबर ती लोकं कळाली आहेत जी तिला हम्माकडे घेऊन जाता, बुबूकडे घेऊन जाता. जसे की तात्या, पुन्हा तिची दिदी मावशी जी येते ती, नंतर सुशीला आत्या, ह्या सगळ्यांच्या कामांना लेट करते ती. कारण आल्या ती दिदीला ताज अशी करत होती ना,
म्हणजे तू घेत कावर नाही मला, आणि ती मुद्दामून घेत आणि तिला करून गेलीच. अशी 4-5 लोक, समोरच्या मावशी. माझ्याकडे नाही येत ती जास्त, मी फिरवत नाही. आजी पण आम्हाला चालत नाही. मला गाडीवर तिने आज असं केलं ना, गाडीवर त्यांना काहीतरी घ्यायला उतरली आणि तिला लिटरली हँडल धरायचं होतं, आणि हँडल धरून तिला ते मी जसं हे करतो तसं तिला करायचं होतं. हॉर्नचं बटन दाब, लाईटचं बटन दाब, हँडल धर. मी तिला नाही आणणार लवकर, कारण मला तिलाच झालं की तिला मला मोठी गरज नाही दाखवायची. एवढा पाऊल वाटा असताना इतकं फिरता येतं. कारण ती इतकी बदमाश होऊन गेली ना की मला नाही माहिती पुण्याला गेल्यावर मी कसं हँडल करणार तिला. आणि इतकी शानी आहे ना ती, अर्धा एक तास खेळते मधूनच मम्मा मम्मा मम्मा. तिला माहिती आम्ही वरती असतो इथं, म्हणजे आयदर वरती जिन्याने वरती जातो ना आम्ही, तिला माहिती आहे की हे वरती असतील, खाली कुठं नाही सापडले ना वरती असतील. ती जिन्याजवळ जाती, 3 पायऱ्या चढती, आवाज देते, मम्मा ये, मम्मा ये, मम्मा घे, मम्मा ये, मम्मा घे. असली कौतुकडी आहे. आज ते तिथे बांगड्या भरायला गेलो होतो, तिथे पण फुल मजा केली तिने. मला भीती होती की यार ती डेकोरेशन वगैरे खराब करते का, पण नाही, ती कडे जायची, इकडून तिकडे तिकडून इकडे, जेवढे पण आलं ते सगळ्यांकडे गेली. बट ही बदमाशी, आय थिंक मला सगळेच म्हणतात की अरे ही तर फक्त स्टार्टिंग आहे. आणि जे कोणी म्हणतात ना की यार आमचं बाळ वर्षाचं झालंय, 1.5 वर्षाचं झालंय, चालत नाहीये, प्लीज हाऊस करू नका. चालायला लागल्यावर एवढे त्रास देता, म्हणजे मी सगळे कुठून उचलं राहते ना, मी सांगू शकत नाही. सगळी इतकी डोक्यावर बसायला लागली आता. आणि ती पुण्याला इतकी प्रॉपर खायची आणि तिचं टायमिंग वगैरे, मी तुम्हाला डाएट चार्ट पण शेअर केला होता. इथे ती एकदम अशी नाही खायचं मला या टाईप आहे. मग कसं ते, मग तात्या बसले का तात्यांमध्ये 2 घास भात खाणार, निखिल बसला का पोळीचा थोडा तुकडा खाणार. आज माझ्यासोबत मी तिच्यासाठी सेपरेट पुलाव केला, मला केला आणि तिच्यासाठी सेपरेट पुलाव केला, न मिरची टाकता, म्हणजे ती थोडी हे करता. तिने तो नाही खाल्ला. ती माझ्या ताटात थोडा पुलाव खायची, नंतर यायची अशी कढी प्यायची 2 घोट. तिखट कढी केलेली होती मी, अशी थोडी आंबट गोड तिखट टाईप, मिरच्या टाकलेल्या त्या 4. असलं काहीतरी झालंय. बट आता ठीक आहे, आता पुण्याला जाऊ आम्ही 4-5 दिवसात. तिचा मला असा ट्रॅक बसवायचा आणि मी सगळ्यांना सांगणार आहे, अजिबात आम्हाला म्हणायचं नाही कोणी घरी या म्हणून. दिवाळीपर्यंत नाही, महिनाभर मला 15 दिवस मला माहेरी जायचंय. मेमध्ये 15 मी जाणार. मी दिवाळीपासून माहेरी नाही गेली मुक्कामी असं लॉंग पिरियड साठी. ते तुला ऐकू येऊ दे नाही तर न येऊ दे, यांच्या सगळ्यांसमोर सांगते, मी माहेरी जाणार आहे, 15 दिवस जाणार आहे. तुला नाही ऐकू आलं, आय डोंट केअर. तर फक्त ते 15 दिवस. त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट दिवाळीला सखीला मी सगळे चेहरे दाखवणार आहे, जे हे आजी बाबा, ते आजी बाबा, मामा मामी, काका, ज्याचं कोणाचं प्रेम असेल ना त्यांनी खुशाल पुण्याला येऊन भेटावं, पण सखीला इथे बोलवू नये. इथून जी सटकते ना, इथून जी निघते ना, इथे आमची बैठक रूम आहे आणि तिथे पुढे हे मोठा टेरेस आहे. तिला माहिती की तिथे गहू वगैरे ठेवलेले असतात, तिथे सगळे आवडतात वगैरे सगळं. मग त्या खिडकीवर जाऊन मारायचं, नाही तर मग बळजबरी खाली जायचा प्रयत्न करायचा. असलं काही आहे. बट ठीक आहे, लवकरच आळा घालणार मी या सगळ्यांना. तर आय नो मी खूप बोलतेय, बट मला आहे ना हे पुढच्या वर्षी जेव्हा मी हे बघेल ना, पुढच्या वर्षीच्या फेबमध्ये की सखी काय करायची मागच्या वर्षी, तर मला खूप भारी वाटेल की यार सखीचे तेव्हा हे होतं. आणि जेव्हा सगळी मोठेपणी बघेल तेव्हा तिला कळेल की ती इतकी छोटी असताना ती आईला किती त्रास देत होती. पप्पा तुला काही सांगायचं आहे? मला तुला कट नाही करायचं, मी परत बोलणे खाईल. मला तर ती भयानक त्रास देते. मी म्हणजे तिचा डायरेक्ट गो टू पर्सन आहे. खेळणं म्हणजे तिला असं वाटतं की यार पप्पा आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला गाडीवर घेऊन फिरा, त्याला बाहेर घेऊन जा, त्याला झोपवा उठवा, काही करा, तो म्हणजे आपलाच माणूस आहे. पप्पाच्यासाठी एक जॉबलेस पर्सन. हा म्हणजे की असं म्हणजे हा कंटिन्युअस अवेलेबल आहे आपल्यासाठी. अशी गंमत आहे तिची. नाक धर, तोंड धर, घेऊन खाली जा, वरती बाबाकडून पप्पाकडे जायचं, आईकडून पप्पाकडे जायचं, आजीकडून पप्पाकडे जायचं, सगळं म्हणजे खेळणं म्हणून टाकलं मला. तू बोलतोय मला सगळं इमॅजिन. हा म्हणजे सकाळी म्हणजे ना मला कधी कधी सखी बसणार शांत, सखी नको ना त्रास देऊ. बट सेकंड पॉइंटला मला असं होतं की यार किती गोड बाळ आहे माझं, किती सुंदर आहे, किती समजदार आहे, किती ऍक्टिव्ह आहे. सकाळी उठली का पहिले मला खेटणार, मग पुढची गोष्ट करणार, बळजबरी. आणि जे कोणी म्हणतं ना की सखीची तब्येत नाही होते, सखी बारीक झाली, सखीची कधी तब्येत नाही होऊ शकत. आणि 1 घास खाल्ल्यावर 4 राऊंड मारल्यावर आम्ही एवढं चालतो, जेवढं पचन करतो ना
गुटगुटीत बाताने होऊ शकत ती अंगीच लावून घेत नाही काही. जागी असली ना तर हार्डली ती गप्प बसत असेल म्हणजे एका जागी कंटिन्युअस घर का मला असं वाटतं की यार माझे पाय दुखायला लागले, तू शांत बसू आता. आणि आधी तरी आम्हाला ती झोपेत पाय दाबावे लागायची, आता तिला ती सवय होऊन गेली. झोपली. ठीक आहे, तुम्हाला आय डोंट नो तुम्ही किती रिलेट करत असाल. जर तुमच्या घरात छोटंसं पिल्लू आहे ते पण असंच खोडकर त्रासदायक असेल तर डू कमेंट. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला आवडलं असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मला सगळी सखी आठवतीये आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावर, निखिलवर आणि सखीवर. थँक्यू सो मच.